हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज व्लॉगची सुरुवात मी कसरतपासूनच केलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी नवीन वर्षापासून कसरत करायला सुरू करणार होती. तर मी सुरुवात तर करूनच घेतली आहे. 1 तारीखपासूनच मी कसरत करत आहे, कारण की मला माझं वजन कमी करायचं आहे. तसं तर एवढं जास्त नाही आहे माझं वजन, पण माझं पोट थोडंसं पुढे जास्त दिसत आहे, म्हणून मला ते कमी करायचं आहे. त्यासाठी मी कसरत करायला सुरू केलेली आहे आणि जशी होईल तशी मी करणार आहे. असं नाही की अर्धा तास आणि 1 तास करत बसेन. जेवढा मला वेळ मिळेल तशी करणार आहे. 5 मिनटं का असो ना, पण रेग्युलर मला कसरत करायचीच आहे. आणि कसरत करणं हे चांगलंच असते आपल्या शरीरासाठी, भलेही वजन कमी असो की नसो. आणि जशी जशी वय वाढते ना, तशी तशी शरीरामध्ये काही ना काही रोग सुरू होतात. कधी हातच दुखेल, तर कधी पायच दुखेल, कधी कंबरच दुखेल. मग या सगळ्यांसाठी आपल्याला औषधे घ्याव्या लागतात. तर औषधे घेण्यापेक्षा आपल्या शरीराला थोडंसं कष्ट देऊन थोडासा व्यायाम केला तर किती चांगला आहे ना. असं नाही की मी कसरतमध्ये फार एक्सपर्ट आहे, पण जसं मला येते, जसे जसे मी व्हिडिओ बघितले आहेत तसंच मी करत आहे. आणि जास्तही वेळ नाही, फक्त 15-20 मिनटं करते. आता थोडीशी दमली होती म्हणून थोडासा नाश्ता करून घेतला, एक लाडू खाऊन घेतला. जसं की मी सांगितलं होतं, नव्या वर्षामध्ये मला माझं वजन कमी करायचं आहे, तर मी कसरत करायला सुरुवात करून दिली आहे. आजपासूनच, आज 2 तारीख आहे आणि आजपासूनच मी सुरुवात करून दिली आहे. काल पण केली होती, पण कमी केली होती. जसा वेळ मिळेल तसं करणार आहे. जास्तही नाही, 5 मिनटं, 10 मिनटं, 15-20 मिनटं, असं हळूहळू मग वेळ मी वाढवत जाणार आहे. पण कसरत मात्र डेली मी करणारच आहे. रोजची तुम्हाला अपडेट तर मिळेलच आणि वजन माझं कमी झालं की नाही तेही तुम्हाला पुढे कळेलच. मी तर एक नवीन सुरुवात केली आहे, मला माझं वजन कमी करायचं आहे. तुम्ही जर कसरत करायला सुरुवात केली नसेल तर नक्कीच करा. वजन भलेही कमी करायचं नसेल, पण थोडी कसरत आपल्याला करायलाच पाहिजे. आपल्या शरीरासाठी चांगलं असते. वजन कितीही असो, कमी असो किंवा जास्त असो, पण थोडी ना थोडी कसरत तर करायलाच पाहिजे. आणि याचे बेनिफिट मला माहिती आहे किती असतात. तर चला, जास्त बडबड करत नाही. घरातली सगळी कामे झालेली आहेत, छोटी मोठी थोडीशी कामे बाकी आहेत, तर ती मी आता आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तसा हा व्हिडिओ यायला थोडासा उशीरच झालेला आहे, कारण हा 2 तारीखचा व्हिडिओ आहे आणि गेले 2 दिवस झाले आपले व्हिडिओ काही आलेच नाही. कारण तेच आहे की इथे सुरतमध्ये शिवमहापुराणची कथा आलेली आहे आणि मी तिथे जात आहे, म्हणून मला मग व्हिडिओ एडिट करायला काही वेळच मिळत नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ थोडासा लेटच आलेला आहे. पण चला, आता रेग्युलर आपले व्हिडिओ येतील रोजच. आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे, म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. आणि सकाळी आज मी डाळ पालकची भाजी केली होती, तर बरीचशी उरली होती, म्हणजे कोणी जास्त खाल्लीच नाही. मग आता करायचं काय, तर उरलेल्या अन्नाचा वापर कसा करायचा हे आपल्या गृहिणींना माहीतच असते. म्हणून मी सुद्धा मस्त मेथीची भाजी टाकून त्याचे धपाटे बनवून घेतले. तशी तर कोणी खाल्ली नसती आणि तशीच फेकली गेली असती. यापेक्षा धपाटे बनवले तर कोणाला माहिती पडणार नाही. आणि सोबत मस्त शेंगदाण्याची चटणी बनवली होती. आता मुलाला खायची होती मॅगी, तर तशी तर रोज रोज काही कोणी खात नाही, पण कधी कधी छोटी मोठी भूक लागते तर मग बनवून द्यावी लागते. आणि आज त्याला खायचं मन झालं होतं, तर त्याच्यासाठी मी एकीकडे मॅगी बनवत होती आणि एकीकडे शेंगदाणे सुद्धा भाजत होती चटणी बनवण्यासाठी. तर आमच्या घरामध्ये नेहमी धपाट्यासोबत शेंगदाण्याची चटणीच बनवली जाते. खूप जास्त आवडते आमच्या घरामध्ये सगळ्यांना. आणि कदाचित त्याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. आणि तरीही तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच दुसऱ्या वेळा तुम्हाला रेसिपी देईल. आता मॅगी बनवायची होती, तर आमच्या घरामध्ये ना प्लेन मॅगीच आवडते. त्यामध्ये टमाटर, कांदा वगैरे काहीच टाकलेलं आवडत नाही, म्हणून मी अशी प्लेनच मॅगी बनवत असते. आता ॲडमध्ये तर सांगतात की 2 मिनटामध्ये मॅगी बनून जाते, पण खरं सांगा 2 मिनटात बनते का हो मॅगी? अजिबात बनत नाही. तर चला, ह्या वेळेचाही आपण सदुपयोग केलाच पाहिजे. तर इथे चटणीसाठी लागणारा लसूणही मी सोलून घेणार आहे, कारण थोडाही वेळ का वाया घालवायचा, किती वेळ आपला किमती आहे ना. थोड्या थोड्या वेळाचाही जर आपण सदुपयोग करत राहिले तर खूप सारा वेळ आपला वाया जात नाही आणि वेळेचाही सदुपयोग होतो. आता चला, मॅगीसुद्धा बनून झाली होती आणि मुलांना तर ती दिलीच, त्यासाठी मलाही थोडी खायची होती, तर थोडीशी मी पातेल्यातच उरवून ठेवली. आता एका ठिकाणी निवांतपणे बसून खायला मला तर काही वेळ नव्हता, म्हणून मग मी अशीच उभी राहूनच मॅगी खाऊन घेतली. आणि मॅगी गरम गरमच खायला चांगली लागते, थंड
थंडी झाली की अजिबातच त्याची चव लागत नाही. म्हणून पहा किती वेडं वाकडं तोंड करून मी मॅगी खात आहे. आता कसरत करायला तर सुरुवात केली आहे, पण खाण्यावरही थोडासा कंट्रोल करावा लागेल. नाहीतर इकडे कसरत करते आणि तिकडे चटरपटर खाते, तर कसरत करायचा माझा काहीच उपयोग होणार नाही. चला, करणार आहे मी खाण्यावरही थोडासा कंट्रोल. आणि आता पहा मस्त धपाटे सुद्धा लाटून घेतले. आता जेवढे मी मेथीच्या भाजीचे साधे धपाटे बनवते त्यापेक्षाही टेस्टी आणि अगदी नरम झाले होते. डाळ पालकची डाळ टाकून जे मी धपाटे बनवले होते ना, इतके टेस्टी लागत होते की कुणालाच माहीत पडलं नाही की यामध्ये डाळ पालक टाकली होती. आणि नरम तर इतके झाले होते की 2 बोटाने तोडले तरीसुद्धा तुटतील एवढे टेस्टी आणि नरम झाले होते. आणि त्यामध्ये डाळ पालकची डाळ टाकली होती म्हणून त्यामध्ये पालकचाही स्वाद आला आणि मेथीची भाजीही टाकली होती आणि मेथीची भाजीचाही स्वाद आला. तर अशा दोन्ही प्रकारे हेल्दी असे धपाटे आज बनले होते आणि खायला तर एकच नंबर झाले होते. तर चला, आजच्या ह्या मस्त थाळीसोबत मी माझा व्लॉग इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.